तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। ओप्पोचा F31 हा मोबाईल खूप चर्चेत होता। याची बॅटरी आणि याचा लुक हा खूप भारी आहे, पण यातले अजून काही असे लपलेले फीचर्स आहेत जे प्रत्येक ओप्पो F31 युजरला माहिती असायला हवे। तर आज मी तुम्हाला ओप्पो F31 चे काही असे हिडन फीचर सांगणार आहे जे तुमचा मोबाईल वापरायचा अनुभव एकदम बदलून टाकतील। तर मित्रांनो, चला मी तुम्हाला दाखवतो। व्हिडिओ पूर्ण बघायच्या आधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आपण बघू ओप्पो F31 चे हिडन फीचर्स। तर मित्रांनो, ओप्पो F31 चा पहिला हिडन फीचर आहे AI लिंक बूस्ट। बऱ्याच वेळेस काय होतं की आपण लिफ्ट मध्ये असतो किंवा पार्किंग मध्ये असतो, तर आपल्या मोबाईलचं नेटवर्क जातं। तर त्यासाठी हा फीचर दिलाय। तर तुम्ही साईडला स्क्रीनवर बघू शकता। त्याला ऑन कसं करायचं। सगळ्यात पहिले सेटिंग ओपन करायची आहे। सेटिंग ओपन केल्यानंतर मोबाईल नेटवर्कवर क्लिक करायचंय। मोबाईल नेटवर्कवर क्लिक केल्यानंतर AI लिंक बूस्ट नेटवर्क इंजिन यावर क्लिक करायचंय आणि तुम्ही बघू शकता तुमच्या मोबाईलला गर्दीच्या ठिकाणी, पार्किंग मध्ये, लिफ्ट मध्ये सगळ्या ठिकाणी नेटवर्क येईल। तर मित्रांनो, याचा दुसरा फीचर आहे बॅटरी हेल्थ मॅनेजमेंट। ओप्पो F31 सिरीजला 7000 mAh ची मॅसिव्ह बॅटरी दिली आहे। तर ती बॅटरी वर्षानुवर्ष टिकण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये ही खास सेटिंग ऑन करून ठेवा। तर त्यासाठी सगळ्यात पहिले सेटिंग ओपन करायची आहे। स्क्रोल डाऊन करून बॅटरीवर क्लिक करायचंय। नंतर बॅटरी हेल्थ यावर क्लिक करायचंय। नंतर स्मार्ट चार्जिंग हा ऑप्शन इनेबल करायचा आहे आणि कस्टम चार्जिंग लिमिट यावर क्लिक करून कस्टमायझेशन हे 80 किंवा 90 या लिमिट मध्ये ठेवायचं आहे, म्हणजे तुमच्या मोबाईलची बॅटरी ही लवकर खराब होणार नाही। तर मित्रांनो, याचा तिसरा फीचर आहे प्रायव्हसी आणि ॲप हायडिंग। या फीचर मध्ये आपण जे आपले प्रायव्हसी ॲप्लिकेशन असतात, जसे की गॅलरी झालं, व्हॉट्सअप झालं, हे कुणाला दिसलं नाही पाहिजे, त्यासाठी काही वेळेस थर्ड पार्टी ॲप्लिकेशन हे डाउनलोड करावे लागतात। तर ओप्पो F31 युजर्सला थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाउनलोड करायची काहीच गरज नाही। त्यासाठी ओप्पोने इनबिल्ट तुम्हाला ॲप हायडिंग ऑप्शन दिलेला आहे। तर तो चालू कसा करायचा। सगळ्यात पहिले सेटिंग ओपन करायची आहे। सेटिंग ओपन केल्यानंतर सिक्युरिटी अँड प्रायव्हसी मध्ये जायचंय। नंतर स्क्रोल डाऊन करून हाईड ॲप्स यावर क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या मनाने पासवर्ड सेट करून तुम्हाला जे ॲप्लिकेशन हाईड करायचे आहेत ते तुम्ही हाईड करू शकता। तर मित्रांनो, ओप्पो F31 चा शेवटचा आणि खास फीचर असा आहे की ज्याने तुमचा मोबाईल पूर्णपणे चेंज होऊ शकतो। रोज तुम्हाला तुमचा मोबाईल नवीन वाटेल। तर तो आहे वॉलपेपर आणि स्टाईल। त्यामध्ये आपण फिंगरप्रिंट ॲनिमेशन चेंज करू शकतो, बॉर्डर लाईन चेंज करू शकतो, तुमच्या मोबाईलची टॉर्च लाईट, वॉलपेपर या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या सोयीनुसार चेंज करू शकता, जेणेकरून तुमचा मोबाईल तुम्हाला रोजच नवीन वाटेल। तर ते ऑन कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो। सगळ्यात पहिले सेटिंग ओपन करायची आहे। सेटिंग ओपन केल्यानंतर स्क्रोल डाऊन करून वॉलपेपर्स अँड स्टाईल मध्ये जायचंय। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वॉलपेपर हे सेट करू शकता आणि फॉन्टची साईज पण यात चेंज होते। प्लस आयकॉन तुम्हाला कशा पद्धतीचे पाहिजे ते पण तुम्ही यात सेट करू शकतात। आणि फिंगरप्रिंट ॲनिमेशन मध्ये तुम्ही जेव्हा मोबाईलला फिंगर लावता तर त्यावर कोणतं ॲनिमेशन चांगलं वाटतंय किंवा जे तुम्हाला आवडेल ते ॲनिमेशन तुम्ही त्यावर सेट करू शकता। आणि एज लाइटिंग यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉल किंवा मेसेजेस आले तर बॉर्डरला
तुम्ही सिलेक्ट केलेल्या कलर नुसार लाइनिंग येते. तर मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला Oppo F31 चे हिडन फीचर्स कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि यातला कोणता फीचर तुम्हाला जास्त आवडला ते पण सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.